गुड इवनिंग एवरीवन। पुन्हा ओके, कल हमने क्या क्या देखा था? व्हाट इफ एनालिसिस। सबको क्लियर है कंसेप्ट्स तीनों भी? कुणाल बताओ, सिनारियो मैनेजर कह रहे हो? सिनारियो मॅनेजरमध्ये आपण काही सिनारियो देऊ शकतो, म्हणजे डिस्काउंटिंग त्याला काही ऑफर्स असले त्यावेळी मी एक सिनारियो टेबल घेऊ शकतो कम्पेअर करण्यासाठी. ओके, ऑनलाइन व्हाट इज मीन बाय सिनारियो मैनेजर? ऑनलाइन स्टूडेंट्स, अजय, कृतिश। हाँ सर, हेलो. हाँ बोला। It compares and gives summary table for the data. ओके, महेश यादव। सर एक्चुअली मैं 2 दिन क्लास अटेंड नहीं किया। एक्चुअली मैंने आपको बता दिया था। हाँ यस। ओके, प्रथमेश माड़ी, गोलसिक क्या होता है बताओ? गोलसिक प्रथमेश। हाँ सर। गोलसिक गोलसिक काय असतं सर? प्रज्ञा सासने। सर ते थर्ड अमाऊंट फाइंड आउट करायचं. 2 व्हॅल्यू असताना थर्ड व्हॅल्यू फाइंड करायची. ओके, तर अप्लाय करून सांगा मग. हां, एक्झाम्पल. How much revenue is needed for generating ₹2500 as a commission amount? कमिशन अमाउंट किती पाहिजे? 2500. ओके, कमिशन सेम राहील 2.5 अँड रेव्हेन्यू काय करायचं आहे? फाइंड आउट करायचं. ओके, देन गोलसिकचा यूज कसा असेल? सर आपण ते गोल 6 ऑप्शनमध्ये जाणार. डेटा देन Second. गोल 6. ओके, 2 व्हॅल्यू पहिलं लिहिणार. टू व्हॅल्यू किती येणार? 2500. ओके, सेट सेल. सेट सेलचं क्वेश्चन रेव्हेन्यू सर 50,000. 50,000 करेक्ट. कमिशन अमाउंट ओके, आणि चेंजिंग सेल कोणते असणार प्रज्ञा? क्वेश्चन मार्क वाला. ती तर आता आपण दिलेलीच आहे. चेंजिंग सेल काय चुकले?
सर सेट व्हॅल्यू कमिशन अमाऊंट असेल ना? येस करेक्ट. सेट सेल हमें कायम काय असते, जी टू व्हॅल्यू दिलेली असते त्याची सेल ॲड्रेस असते ती सेट सेल असते. ओके. बाय चेंजिंग सेल काय फाइंड आउट करायचं आहे? रेव्हेन्यू. सो 50,000 असेल आपली चेंजिंग सेल. देन ओके, कॅल्क्युलेशन झालं. गोल 6चा काय यूज असतो, एखादं इनपुट आपल्याला माहीत नसेल नाहीतर चेंज करायचं असेल आणि आपल्याला एक डिझायर्ड आउटपुट, आपल्याला आउटपुट माहिती पाहिजे. आउटपुट माहिती असेल तर तो इनपुट चेंज करेल, त्यासाठी गोल 6चा यूज केला जातो. आणि लास्ट होतं ते डेटा टेबल. डेटा टेबलचा यूज काय चैताली? सॉरी सर, मी काल लेक्चरला नव्हते, माझी इलेक्शन ड्युटी होती त्याच्यामुळे नाही जमलं लेक्चर करायला. वैभवी? आनंद असतो ना रे ऑफलाईनला कधी कधी. सर मी गावाकडे आलेलो. हॅलो हा सांगा, डेटा टेबलचा यूज सांगा. सर, मी पण 2 दिवस क्लास नाही केली, मी गावाकडे आलेलो होतो. पूर्वागुरव? सांगा डेटा टेबलचा यूज ऑफ. मेनी व्हॅल्यू जर आपल्याला कम्पेअर करायची असते तर आपण डेटा टेबलचा यूज करतो. चला, न्यू कन्सेप्ट मॅक्रोज. सपोज हमारे पास डेली ये वाला डेटा आ रहा है इस टाइप जैसा. ओके, इसमें एम्प्लॉय आईडी वगैरह, फॉन्ट वगैरह चेंजेस है, बाकी सब कोई फॉर्मेटिंग नहीं है. ओके, फर्स्ट डे पे सेम डेटा आया, सेकेंड डे पर भी ऐसा ही डेटा आ रहा है, ऐसे रोज आ रहा है डेटा. तो हम मैन्युअली क्या करते हैं, कंट्रोल ऑल करते हैं. इसको मुझे अच्छे फॉर्मेट में लाना है तो फर्स्ट स्टेप क्या रहेगा, हमें पहले सिलेक्ट कर दे, देन बॉर्डर्स अप्लाई कर दे, देन फॉर्मेट में जाके कॉलम विड्थ एंड रो हाइट ये ठीक कर दे. अभी फॉन्ट चेंज करना है, फॉन्ट चेंज करूँगा और फॉन्ट साइज. ओके, ये हमें रोज करना पड़ेगा तो टाइम वेस्ट तो होगा ही. इसके लिए एक सिंपल ऑप्शन रहता है, उसका नाम है मैक्रोज. ओके, डेटा व्यू. ओके, व्यू में होता है मैक्रोज. मैक्रोज के ऊपर क्लिक करने का, इधर रन ऑप्शन हो, क्रिएट एक ऑप्शन होता है. पहले मैक्रोज क्रिएट करना पड़ता है. मैक्रोज क्या करता है, हम जो स्टेप्स करेंगे वो रिकॉर्ड करेगा और सेव करेगा. देन अभी आगे जाके मतलब कल हम फिर से वो डेटा आएगा, उसके ऊपर वही स्टेप्स करने पड़ेंगे. तो सिर्फ इधर जाके मैक्रोज को सिलेक्ट करेंगे और रन करेंगे, वो ऑटोमेटिकली वो स्टेप्स उस पर कर देगा. ठीक है, हम पहले करते हैं. फॉर्मेटिंग नाम का एक मैक्रोज क्रिएट कर रहा हूँ. ये भी कोडिंग में लिखा जाता है.
ओके, इधर एक ऑप्शन रहता है रिकॉर्ड मैक्रो। इधर जाएंगे, मैक्रो का नाम दिया मैंने फॉर्मेटिंग। अभी मुझे शॉर्टकट की चाहिए हो तो शॉर्टकट की लगा सकता हूँ। मैंने लगाया Ctrl+Q से, मेरा वो मैक्रो रन हो जाएगा। देन क्लिक ऑन ओके। ओके, इधर रिकॉर्डिंग स्टार्ट हो रहा है। इधर क्या आ रहा है ऑप्शन, स्टॉप रिकॉर्डिंग। ओके, पहले क्या करना है हमें, इधर Ctrl ऑल सिलेक्ट करेंगे। देन पहले बॉर्डर्स अप्लाई की, देन फॉर्मेटिंग की मैंने, हाइट सेट की, विड्थ सेट की। देन फिर से मैंने इधर किया फॉन्ट चेंज, एप्टॉस लिया। देन उसके बाद किया हाइट चेंज की। अभी फिल्टर्स भी अप्लाई करता हूँ, फिल्टर्स लगाए। देन फर्स्ट रो को मैंने बोल्ड किया। अगेन और क्या कर सकता है इसमें। ओके, ये स्टेप तो किए। इधर मैंने किसी फॉन्ट का कलर चेंज किया है नहीं, ये बात याद रखना। देन फिर से व्यू में जाने का एंड स्टॉप रिकॉर्डिंग। मैक्रोज सेव हो गया तुम्हारा। अभी अगले दिन फिर से ये डेटा आ गया है। ओके, अभी फिर से वही स्टेप्स करते बैठेंगे हम नहीं। इधर व्यू मैक्रोज में जाएंगे, फॉर्मेटिंग नाम का हमने वो किया है, वो सेव है। देन ओनली क्लिक ऑन रन। कर दिया उसने। समझ आया मैक्रोज का यूज। ऑनलाइन स्टूडेंट्स, यस सर। कौन से मैक्रोज चूज कर रहे हो? कलर चेंज नको व्हायला पाहिजे। वेट परत एकदा करून बघू. दोन ठिकाणी कलर आहेत. ओके, शीट 10 हे क्लिक ऑन ओके. सुरू झालं. Calibering light. Stop recording in sheet 11. नाही यातच होतोय, माझ्या याच्यात होत नव्हतं. माझ्या लॅपटॉपमध्ये गेलं ना 19 वर्जन होतं, त्यात होत नव्हतं चेंज.
यात करून बघू. इथे कलर देऊ नंतर रिमूव्ह नको करू. ठीक आहे, इथे कलर फिल केला. झालं सुरू. ठीक आहे, एवढंच करतो. क्लिक ऑन व्यू, स्टॉप रेकॉर्डिंग. शिफ्ट टू व्यू मॅक्रोज आय रन. टेक्स्ट कलर चेंज होतो फक्त. असं बाहेर नको करायचं, सेम आहे. 19 वर्जन मध्ये नाही होत असलं. मॅक्रोज समजलं ना? फक्त रेकॉर्डिंग करतं. जे रिपिटेटिव्ह टास्क असतात ते रेकॉर्डिंगचं काम आहे. मॅक्रोज त्यात तुम्ही फॉर्म्युलेज नाही तर नवीन जर कॉलम ऍड करणार असाल तर ते पण होतं यामध्ये. ओके, तर लास्ट आहे आपलं राहिलेलं पॉवर क्वेरी एडिटर. आता हे टेबल फॉर्मॅटमध्ये आहे. मला नॉर्मल फॉर्म पाहिजे. नॉर्मल डेटा, टेबल डेटा आणि तिसरा होता पिवट टेबल डेटा. ओके, मला नॉर्मल स्ट्रक्चर पाहिजे. हे झालं टेबल स्ट्रक्चरमध्ये. नॉर्मल स्ट्रक्चर पाहिजे तर काय करणार? इथेच आहेत ऑप्शन. कोणता ऑप्शन होता? कोणता? कोणता? हे फिल्टर्स, टेबल स्टाईल्स. हो, ते ना फक्त डिझाईन रिमूव्ह होते. तरी पण अजून हा टेबल हा ऑप्शन इनेबल आहेच ना, तो मला रिमूव्ह करायचा. टेबल डिझाईन रिमूव्ह करायचे आहे मला. इथेच आहेत ऑप्शन्स. ऑनलाईन स्टुडंट्स, मला हे टेबल स्ट्रक्चर रिमूव्ह करायचं आहे. टेबल डिझाईन हा ऑप्शन डिसेबल करायचा आहे. टेबलच्या आउटसाइडला क्लिक केलं. कोणता? कन्वर्ट टू रेंज हा ऑप्शन आपल्याला नॉर्मल डेटा करून देतो. ठीक आहे, आपल्याला पॉवर क्वेरी एडिटर बघायचं आहे. सिंपल डेटामध्ये इथे या ऑप्शन थ्रू पॉवर क्वेरी एडिटर ओपन होतं. त्यामध्ये आहेत गेट डेटा, म्हणजे दुसऱ्या सोर्समधून आपण डेटा इम्पोर्ट करणार एक्सेलमध्ये. त्यामध्ये डिफरंट ऑप्शन आहेत. एक्सेल फाईल्स पण येतात डिफरंट, CSV फाईल, XML, JSON फाईल, PDF फाईल्स. त्यानंतर डिफरंट डेटाबेसेस जे आहेत आपले ते पण कनेक्ट करून आपल्याला एक्सेलमध्ये डेटा फेच करायला येतो.
इथे अझूर आहे. अझूरमध्ये पण बघा डिफरंट टाइप्स आहेत की अझूर माहिती आहे ना अझूर काय असते? क्लाउड स्टोरेज आहे ते. ओके, आता आपल्याला सध्या ह्या डेटावरती काम करायचं आहे. हा डेटा आपल्याला पॉवर क्वेरी एडिटरमध्ये पाहिजे. सो पहिल्यांदा डेटा सिलेक्ट करायचा. इथं ऑप्शन आहे फ्रॉम टेबल रेंज. ओके, क्लिक केलं. ओके, सिंपल एक पॉपअप विंडो येते. क्रिएट अ टेबल अँड माय टेबल हॅज अ हेडर्स. हा कायम क्लिक असावं. अँड क्लिक ऑन ओके. एक नवीन विंडो ओपन होते. काय आहे? पॉवर क्वेरी एडिटर. आपला पूर्ण डेटा आला इथे काही व्हॅल्यू नव्हत्या. सो नल प्रिंट झालं. इथे काय व्हॅल्यू होत्या सेल्स अमाऊंट मध्ये? नाही. सो इथं प्रिंट होताना नल व्हॅल्यू झाले. ओके, एक एक टॅब आपण पहिल्यापासून बघू. इथे पहिला स्ट्रक्चर समजून घ्या. इथे काय कॉलमचे नेम्स आले. इथे त्याच्या पुढे काय आहे? डेटा टाइप आहे जो की एक्सेलने ऑटोमॅटिकली डिटेक्ट केलेला आहे. ऑर्डर आयडी कशात असणार आहे? 1 2 3 काय? होल नंबर. ऑर्डर डेट हे काय आहे? डेट. सो डिरेक्टली त्याने काय डेट इथं डिटेक्ट केलेलं आहे. कस्टमर नेम टेक्स्ट. ABC हा सिम्बॉल कशाचा आहे? टेक्स्ट. रिजन पण टेक्स्ट. प्रोडक्ट, कॅटेगरी, युनिट प्राइस, होल नंबर, क्वांटिटी पण होल नंबर. डिस्काउंट पण त्यानं टेक्स्ट मध्ये घेतले. नाही सॉरी, होल नंबर. आणि सेल्स अमाऊंट इथं काहीच नाही. सो त्याने डिटेक्ट केलेला नाही तो. ओके, फर्स्ट वन इज होम टॅब. क्लोज अँड लोड हा ऑप्शन कशासाठी यूज करता? इथे आपण जे ट्रान्सफॉर्मेशन करणार, जे ऑपरेशन करणार ते सेव्ह करणार आणि ते एक्सेल फाईलमध्ये लोड करणार. ओके, हा लास्टला आपण बघायचा. रिफ्रेश प्रिव्ह्यू. जर काही प्रॉब्लेम आला तर आपण सिम्पली रिफ्रेश करतो आपल्या स्क्रीनवरती डेस्कटॉपला. सेम तसंच रिफ्रेशचं काम आहे ते. मॅनेजमध्ये डिलीट, डुप्लिकेट अँड रेफरन्स. डिलीटने पूर्ण टेबल डिलीट होतो. डुप्लिकेटने हा पूर्ण टेबलची डुप्लिकेट शीट इथे तयार होते. ओके, चूज कॉलम्स. यामध्ये चूज कॉलममध्ये फक्त सिलेक्शन पर्पजसाठी हा ऑप्शन यूज केला जातो. आता इथे ऑर्डर आयडी सिलेक्ट केली, क्लिक ऑन ओके. फक्त ऑर्डर आयडी डिस्प्ले होणार. इथे एक ऑप्शन, इथे एक विंडो आहे क्वेरी सेटिंग्स मध्ये अप्लाइड स्टेप्स. ओके, आता ही आपण कोणत्या स्टेपवर आहे? सिलेक्शनच्या. रिमूव्ह अदर कॉलम झाले, फक्त आपण ऑर्डर आयडी सिलेक्ट केली होती. सो मला लास्ट स्टेपला जायचं आहे. तर इथून हा जर कट केला तर आपण लास्ट स्टेपवर ऑटोमॅटिकली येतो. देन रिमूव्ह कॉलम्स. अनवॉन्टेड कॉलम्स असतील ते रिमूव्ह करायचे असतील तर हा ऑप्शन यूज केला जातो. आता मी हा सिलेक्ट केला सेल्स अमाऊंट, कारण की हा ब्लँक आहे. सो रिमूव्ह कॉलम्स. इथे दोन ऑप्शन आहेत, रिमूव्ह कॉलम्स अँड रिमूव्ह अदर कॉलम्स. रिमूव्ह कॉलम्सनं काय होणार? फक्त हा कॉलम रिमूव्ह होणार. आणि रिमूव्ह अदर कॉलम्सने हा सोडून बाकीचे जे सगळे आहेत ते रिमूव्ह होणार. फक्त आता आपल्याला काय पाहिजे? हा रिमूव्ह झाला पाहिजे. सो रिमूव्ह कॉलम गेला. इथे स्टेप्स काय ऍड झाली? रिमूव्ह कॉलम्स. आता हे दोन ऑप्शन्स आहेत रोज रिलेटेड, कीप रोज अँड रिमूव्ह रोज. कीप रोज मध्ये काय असतं? कीप टॉप रोज, कीप बॉटम रोज, कीप रेंज ऑफ रोज, कीप डुप्लिकेट्स अँड कीप एरर्स. म्हणजे जेवढे आपल्याला डेटा पाहिजे तो फक्त तो ठेवणार आणि बाकी सगळे डिलीट करणार. जस्ट फॉर एक्झाम्पल कीप टॉप रोज. तर आपल्याकडे रोज आहे 10, त्यातले मला फर्स्ट 5 पाहिजेत,
बाकीचे 5 रिमूव्ह करायचे असतील तो फर्स्ट 5 ठेवेल, बाकीचे 5 रिमूव्ह गेले. चेक करा, हे 5 गेले, लास्टचे फर्स्ट 5 राहिले, डिलीट होणार. ओके. अँड सेम फॉर रिमूव्ह रोज. रिमूव्ह मध्ये काय करतं, जे आपण सिलेक्ट करणार ते रिमूव्ह होणार. तर रिमूव्ह टॉप रोज, यामध्ये कोणते कोणते जाणार, डिलीट होणार? ऑर्डर आयडी सांगा मला, कोणकोणत्या डिलीट होणार? 1 ते 5. 1012 105. नाही केले जात. इथे रोजचे नंबरिंग बघा कुठून होते, हेडरला नंबर देत नाही, डायरेक्टली फर्स्ट रो सुरू करतो. ओके. सॉर्टिंग A to Z, Z to A. स्प्लिट कॉलम वरूनच कळेल की कोणत्या तरी कंडिशनच्या बेसिसवर तो कॉलमच्या व्हॅल्यू स्प्लिट करणार. आता इथं आहे सिंपल, आपण कॉलम चूज करूया कस्टमर नेम, नंतर स्प्लिट कॉलम बाय नंबर ऑफ कॅरेक्टर चूज केले. मी नंबर ऑफ कॅरेक्टर चूज केले 2. सो क्लिक ऑन ओके. अमित कसं झालं, पहिले 2 कॅरेक्टर एका कॉलम मध्ये, दुसरे 2 कॅरेक्टर दुसऱ्या कॉलम मध्ये. स्प्लिट पर्पज साठी याचा यूज होतो. याचा यूज आपण डेट वर पण करू शकतो. डेट साठी ना ट्रान्सफॉर्म मध्ये एक ऑप्शन असतो, इथे डेट. फक्त जर आपल्याला इयर पाहिजे असेल, इयर आलं, परत फक्त मंथ पाहिजे असेल, मंथ आला, आणि जर ओनली डे पाहिजे असेल नाहीतर वीक पाहिजे असेल तर इथं डिफरंट ऑप्शन्स आहे, ते फक्त इथं डिस्प्ले होणार. ओके. ट्रान्सफॉर्म म्हणजे काय करतो, त्याच कॉलम मध्ये चेंजेस करतो, तो नवीन कॉलम तयार करत नाही. जर नवीन कॉलम पाहिजे असेल तर ऍड कॉलम नाही तर काय होणार बघा, आता आपण इयर पाहिजे, सो लास्टला एक कॉलम ऍड झालाय. ट्रान्सफॉर्म मध्ये काय होतं, ऑर्डर डेट मध्येच चेंजेस होत होते. डिफरन्स समजला ऑनलाईन? Yes, sir. Yes, sir. स्प्लिट झालं. हो. त्यानंतर आहे ग्रुप बाय. आपण पिव्होट टेबल यूज केला होता, त्यामध्ये इथे रिजन्स आहेत. रिजन वाईज आपण टोटल सम काढली होती, आठवते? तर इथे पण सेम ग्रुप बाय करायचा आहे आपल्याला रिजन वरती. ग्रुप बाय कोणता कॉलम घेणार मी, रिजन. कॉलमचं नाव काय देऊ, टोटल सम दिली. काय ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे मला, सम. आणि काय फाइंड करायचं आहे मला, युनिट प्राइस. प्राइस कॉलम मध्ये प्राइस कॉलमची सम पाहिजे. रिजन वरती मी ग्रुप बाय परफॉर्म करणार, ते मला 4 रिजन्स आहेत इथे, त्याची टोटल सम देणार. कॉलमचं नेम दिलं टोटल सम. आपण ऑपरेशन काय परफॉर्म करावले, सम करावले त्यांची, कोणाची, युनिट प्राइसची, कारण की प्राइजेस कोणत्या कॉलम मध्ये आहेत, युनिट प्राइस मध्ये. अँड क्लिक ऑन ओके. आल्या टोटल सम. ईस्ट मध्ये एवढ्या व्हॅल्यू आहेत, एवढा टोटल सेल झालाय, ईस्ट, वेस्ट, नॉर्थ, साऊथ. इथे किती आहेत रिजन्स, 4च आहेत, ईस्ट, नॉर्थ, साऊथ अँड वेस्ट. जर आपल्याला प्रोडक्ट वाईज युनिट प्राइस काढायचे असेल तर काय करणार, ऑनलाईन स्टुडंट्स, प्रोडक्ट वाईज पाहिजे.
प्रथमेश. हाँ सर, ग्रुप बाय सिलेक्ट करू. ओके, ग्रुप बाय group मध्ये by. जावा. देन कोणता कॉलम? रिजनच्या ठिकाणी प्रोडक्ट आहे. प्रोडक्ट. कॉलमचं नाव काय देऊ? प्रोडक्ट. प्रोडक्ट सन देतो. ओके, ऑपरेशन काय असेल? काउंट काय? प्रोडक्ट वाईज टोटल सम पाहिजे. सम. सम. आणि कॉलम कोणता असेल? प्रथमेश, कोणता असेल कॉलम? युनिट प्राइस. Unit price and then click on okay. Product wise sum आले. ओके, ग्रुप बाय झालं. इथून पण डेटा टाइप चेंज केला येतो. डिफरंट डेटा टाइप्स. दिस ऑप्शन यूज फर्स्ट रो ॲज अ हेडर. जर मी हा ऑप्शन क्लिक केला तर हेडरला कोणत्या व्हॅल्यू देईल? कोणत्या ना कोणा? यूज फर्स्ट रो ॲज अ हेडर. जो पहिला रो होता आपला तो हेडरला अप्लाय झालेला. ओके, and then replace values, value replacementला. ओके, merge queries and append queries. अच्छा, हा एक सांगतो. त्याच्या आधी हा बघा. तर मला इथे दुसरा एक टेबल ॲड करायचा. हा दुसऱ्या एका टेबलवर परफॉर्म करायचा. सो मी न्यू सोर्सला जाणार, फाईल आणि एक्सेल वर्कबुक. तर माझी कुठे आहे फाईल? डाउनलोड्स, पॉवर क्वेरी and then import. ओके, माझ्या फाईलमध्ये एवढ्या शीट्स आहेत. सो मला प्रत्येक शीट इम्पोर्ट करायचे आहे. सो सिलेक्ट मल्टिपल आयटम्स. मला आता कोणकोणते पाहिजे? या 4 पाहिजे. ओके, देन क्लिक ऑन ओके. इथे आल्या सगळ्या इम्पोर्ट झाल्या ज्या ज्या सिलेक्ट केल्या होत्या. ओके, हा डेटा बघा. फर्स्ट काय? कस्टमर आय डी, कस्टमर नेम अँड सिटी. आणि सेकंड काय? ऑर्डर आय डी, कस्टमर आय डी, प्रोडक्ट अँड अमाऊंट. या 2 टेबलमध्ये कॉमन कोणता कॉलम आहे? कस्टमर आय डी. ओके, इथे 2 ऑप्शन्स आहेत, मर्ज क्वेरीज अँड अपेंड क्वेरीज. मर्ज क्वेरीजने काय होणार? ज्यावेळी आपण 2 टेबल मर्ज करतो तर ते रो वाईज इथे सिलेक्ट मर्ज होतात, कंबाईन होतात. म्हणजे मी M1 आणि M2 टेबल जर मर्ज केला तर डेटा या बाजूला ॲड होणार रो वाईज. ओके, इकडे कॉलम्स एक्सपांड होणार पूर्ण. आणि जर मी अपेंड केलं तर डेटा खाली येणार, खालच्या बाजूने ते अपेंड होत जाणार. फर्स्ट आता एक एक्झाम्पल घेऊ मर्ज क्वेरीजचं. मर्ज क्वेरीजला क्लिक केलं. आता मी M1 टेबलवरती आहे. सो M1 टेबलचा डेटा इथं आला आहे. मला दुसरा कोणता टेबल मर्ज करायचा आहे? M2. ओके, दोन्ही टेबल आले.
तर एक कॉमन आय डीच्या बेसिसवर आपण जॉईन करणार आहे. सो दोघांच्या मध्ये कॉमन कोणता आहे? कस्टमर आय डी. सो डिरेक्टली असं सिलेक्ट करायचं. ओके, आता आपल्याला जॉईन करायचं. तर जॉईनचे डिफरंट टाईप्स असतात, ते तुम्ही पुढे सिक्वेल मध्ये जाऊन बघाल. ओके, आता आपण सिंपल इनर जॉईन बघू. इनर जॉईनचा मिनिंग काय? दोघांच्या मध्ये जे कॉमन असतील ते फक्त डिस्प्ले होणार. ओके, इनर जॉईन केलं, दोन्ही कस्टमर आय डी जॉईन होतील अँड देन क्लिक ऑन ओके. इथे आले, इथे ऑप्शन आलेला आहे M2 चा. ओके, इथे एक छोटासा ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आणि डिरेक्टली ओके करायचं. डेटा ॲड झाला. M2 मधला, M2 मध्ये काय काय कॉलम्स होते? ऑर्डर आय डी, प्रोडक्ट आणि अमाऊंट. काय काय ऑर्डर आय डी आल्या, कस्टमर आय डी, ती प्रोडक्ट आला आणि अमाऊंट आला. मर्ज कळालं. आता अपेंड टू टेबल्स. A1 सिलेक्ट आहे, आता मला करायचं आहे A2, देन क्लिक ऑन ओके. डिरेक्टली खाली डेटा इन्सर्ट झालाय. A2 मध्ये काय होता बघा डेटा? 201, 202 आणि 203. 201, 202 आणि 203. कळालं? मर्जला दोन्ही टेबलचे रोज सेम पाहिजे. आणि अपेंड मध्ये दोन्ही टेबलचे कॉलम सेम पाहिजे. कळाला डिफरन्स मर्ज आणि अपेंड? ऑनलाईन? येस सर. यस सर. ओके, हा टेबल झाला. ट्रान्सफॉर्म सेम ग्रुप बाय यूज फर्स्ट ॲज अ हेडर. ओके, अजून ट्रान्सपोर्ट सर येस. सर मर्ज मध्ये पण आपण कॉलम तर सेमच होता ना तो. मर्ज मध्ये कॉलम तर म्हणजे सेमच लागत होता ऑर्डर आयडीचा, म्हणजे एक कॉमन. हा, एक column कॉमन लागत कॉलम होता. लागतोच. हा ओके. बट सर मग तो कॉलम मध्ये डेटा पण सिमिलर लागतो ना मर्ज साठी? म्हणजे ऑर्डर आयडीज मॅच झाला तरच रोज मध्ये ऍड होईल. काय? कृती जरा परत एकदा सांगता? हा सर, म्हटलं मर्ज मध्ये बट मग ऑर्डर आयडीज पण सेम पाहिजे ना, म्हणजे कॉलम नेम पण सेम पाहिजे आणि कॉलम डेटा पण सिमिलरच पाहिजे ना, म्हणजे जो कॉमन कॉलम असेल त्याचा. नाही तसं नाही कृतीश. इथे बघा तुम्ही, ओके, इथे डेटा बघा 101, 102, 3, 4, 5. ओके. ओके, M2 मध्ये पण बघा कस्टमर आय डी काय 101, 102, 101, परत 104 आणि 106 आहे. कस्टमर आय डी कॉमन नाही, डिफरंट आहे. ते जॉईनचं झाले सगळं प्रकार. मर्ज क्वेरीज M1, M2. ओके, या दोघांच्या बेसिसवर आपण जॉईन करणार आहे, कारण की दोन्ही टेबलमध्ये हा एकच कॉलम सेम आहे. हे तुम्ही पुढे सिक्वेल मध्ये जाऊन बघणार आहे, हे जॉईनचे प्रकार, त्यावेळी तुम्हाला ते समजून जाईल. फक्त सिंपल वाला आहे इनर जॉईन, तो परफॉर्म केला. इनर जॉईन म्हणजे काय? या दोन्ही टेबलमध्ये जे कॉमन असतील ते फक्त डिस्प्ले होणार. कळालं? ओके. आता या दोन्ही टेबलमध्ये काय 101, 102, 104 हे तीनच रो कॉमन आहे. सो एवढेच डिस्प्ले होणार. ओके ओके, म्हणजे ते जॉईन काइंड वरती आहे. येस, करेक्ट. हा, अच्छा, ठीक आहे. आपण कुठे होतो? ट्रान्सफॉर्म.
ओके. ट्रान्सपोजचा यूज काय असतो? कन्वर्ट करतो रो टू कॉलम, कॉलम टू रो. सिंपल ट्रान्सपोज केले. डेटा बघा, जो कॉलम मध्ये डेटा होता तो रो ला शिफ्ट झालाय. कॉलम मध्ये काय? कस्टमर आयडी, कस्टमर नेम अँड सिटी, तो इथे सेट झालेला आहे शिफ्ट, त्याने डायरेक्टली घेतलेलं नाही. सो 101 अमित पुणे, 101 अमित अँड पुणे, पहिली रो आहे, पहिल्या कॉलम मध्ये तो डेटा आहे. ट्रान्सपोजचा यूज काय? रो टू कॉलम, कॉलम टू रो. ओके. 1 2 3 4 5. रिव्हर्स रोज. रिव्हर्स रोज ना काय होणार? फक्त रिव्हर्स ऑर्डर होणार. जो लास्टला डेटा असणार तो फर्स्टला येणार आणि फर्स्ट जो डेटा असेल तो लास्टला जाणार. अँड काउंट रोज ॲज युजल, रोज काउंट करून आपल्याला व्हॅल्यू प्रोव्हाइड करणार. सिमिलर, चूज कॉलम, रिमूव्ह कॉलम, स्किप रोज, रिमूव्ह रोज, सॉर्टिंग, स्प्लिट कॉलम पण सेमच ऑप्शन आहेत. ग्रुप बाय, डेटा टाईप वगैरे सेम. वेट ट्रान्सफॉर्म मध्ये सुद्धा डेटा टाईप, डिटेक्ट डेटा टाईप जर अननोन असेल तर रिनेम मीन्स रिनेम करायला कॉलम नेम, नाहीतर इथं डिरेक्टली डबल क्लिक केलं तरी रिनेम होतं. रिप्लेस व्हॅल्यूज, फिल म्हणजे जर एखादी व्हॅल्यू आपल्याला फिल आउट करायची असेल, ब्लँक असेल इथे, तर फिल डाऊन मीन्स आता समजा A103 ब्लँक आहे तर फिल डाऊन केलं तर 104 इथं प्रिंट होणार, आणि फिल अप केलं तर इथं कोणती व्हॅल्यू प्रिंट होणार? 102. कळालं? देन पिवोट अँड अनपिवोट. पिवोट अँड अनपिवोटला न्यू सोर्स फाईल, एक्सेल वर्क, पॉवर क्वेरी, हा एक सिंपल डेटा आहे. त्यात आहे प्रोडक्ट, जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि एप्रिलची सेल्स आहे. ओके. तर पहिला अनपिवोट. अनपिवोट काय करते? एक डिटेल स्ट्रक्चर देतं आपल्याला. हा आता आपल्याला रो वाईज असा डेटा आहे तर ते दोन कॉलम्समध्ये ते डिस्ट्रीब्यूट करतं. फर्स्ट आहे ते ॲट्रिब्यूट्स आणि दुसरं असेल ते त्याच्या व्हॅल्यू. ॲट्रिब्यूट्स म्हणजे काय असणार? जे आपले कॉलमचे हेडर्स आहेत त्यामध्ये असेल ॲट्रिब्यूट्स, आणि व्हॅल्यूज म्हणजे आपल्या ह्या सगळ्या व्हॅल्यूज. सो फर्स्टली काय करायचं, इथे 3 ऑप्शन्स आहेत. अनपिवोट कॉलम्स, अनपिवोट अदर कॉलम्स अँड अनपिवोट ओनली सिलेक्टेड कॉलम्स. हा आणि हा ऑप्शन सेमच आहे, फर्स्ट अँड थर्ड. जास्त काही डिफरन्स नाही त्यामध्ये. तर मला कॉलम सिलेक्ट करतो पहिला मी. अनपिवोट मध्ये जाणार अँड अनपिवोट कॉलम्स. आपले जे ॲट्रिब्यूट म्हणजे जे कॉलम्स होते ते सगळे आले आणि त्याच्या व्हॅल्यूज बघा. लॅपटॉप, लॅपटॉप, लॅपटॉप अँड लॅपटॉप. फर्स्ट 4 रोज बघा. फर्स्ट 4 रोज लॅपटॉप, त्यामध्ये ॲट्रिब्यूट कोणते कोणते होते? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च अँड एप्रिल, आणि त्याच्या सगळ्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. ओके. त्यानंतर 5 ते 8 मध्ये मोबाईल, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च अँड एप्रिल आणि त्याच्या व्हॅल्यूज. आणि लास्ट 4 टॅबलेट्स, जॅन टू एप्रिल आणि त्याच्या सगळ्या व्हॅल्यूज. हे झालं अनपिवोट. तर आपल्याला करायचं आहे पिवोट, म्हणजे आहे तसे रिटर्न आपल्या रेग्युलर फॉर्मॅटमध्ये. तर इथं व्हॅल्यूमध्ये येणार व्हॅल्यू ऑप्शन, जो की आपल्या कॉलमचं नाव आहे.
अँड देन क्लिक ऑन ओके. आहे तसं ऑलरेडी स्ट्रक्चर झालं. अनपिवोट काय करते, डिटेल स्ट्रक्चर देतं 2 फॉर्मॅटमध्ये, ॲट्रिब्यूट अँड व्हॅल्यू पेअर्समध्ये डेटा. ओके. आणि ते जर आपल्याला नको असेल तर त्यासाठी पिवोट कॉलम. हे मूव म्हणजे कॉलम शिफ्ट करण्यासाठी. आता फर्स्ट आहे मूव राईट केलं, शिफ्टिंगसाठी मूवचा यूज होतो. त्यानंतर ना हा फॉर्मॅट येस. ओके. ट्रान्सफॉर्म फॉर्मॅट लोअर केस, अप्पर केस, कॅपिटलाइज इच वर्ड, ट्रिम अँड क्लीन. लोअर केस केलं, पूर्ण डेटा लोअर मध्ये झाला. अप्पर केसमध्ये आला सगळा डेटा. ट्रिम फंक्शन आपण यूज केलं होतं. ट्रिमचा यूज काय, स्पेस रिमूव्ह करण्यासाठी. सो आता इथे स्पेस नाही, तो चेंजेस नाही दिसणार, तर ट्रिम इथून यूज करू शकतो. क्लीन म्हणजे काय असतं, जे नॉन प्रिंटेबल कॅरेक्टर्स असतात ते रिमूव्ह करायसाठी क्लीनचा यूज केला जातो. ओके. देन नेक्स्ट एक्स्ट्रॅक्ट. टेक्स्ट वरती आपण यूज केलं बघा एक्स्ट्रॅक्ट करायसाठी. लेफ्ट, राईट आणि थर्ड वन कोणता होता फंक्शन, ऑनलाईन मिड. करेक्ट. रेकॉर्डिंग झाली. ओके. मिड. देन सेम इथे एक्स्ट्रॅक्ट करायचं असेल आपल्याला तर फर्स्ट कॅरेक्टर्स पहिले 2 एक्स्ट्रॅक्ट करायचे. देन क्लिक ऑन ओके. पहिले 2 एक्स्ट्रॅक्ट झाले. देन इथे डिफरंट फंक्शन्स आहेत. नंबर सिलेक्ट केला. स्टॅटिस्टिकल फंक्शन, आपले स्टँडर्ड फंक्शन, ॲड, मल्टिप्लाय, सबट्रॅक्ट, सायंटिफिक, ॲब्सोल्यूट, स्क्वेअर रूट वगैरे, राऊंड अप, राऊंड डाऊन, राऊंड फंक्शन आपण यूज केलं होतं. त्यानंतर परत डेटवरती आपल्याला काय परफॉर्म करायचं असतील तर हे फंक्शन. आपल्याकडे सध्या टाईमचा कोणताच कॉलम नाही, सो टाईम आणि ड्युरेशन हे वर्क नाहीत करत इथे. जर टाईमचा जर कॉलम असेल तर टाईम अँड ड्युरेशन हे इनेबल होते. ओके. आणि लास्ट वन इज ॲड कॉलम. मला ना टोटल कॉस्ट फाइंड आउट करायचे. टोटल कॉस्ट मीन्स काय फॉर्म्युला येणार आपला, क्वांटिटी इंटू युनिट प्राइस. ओके. त्यासाठी आपण यूज करणार कस्टम कॉलम. नाव काय त्याचं आपल्या कॉलमचं, टोटल कॉस्ट. ओके. फॉर्म्युला काय आपला, कोणत्या 2 कॉलमची मल्टिप्लिकेशन, क्वांटिटी सिलेक्ट करायचं. इथे इन्सर्ट ऑप्शन आहे, इन्सर्ट नाही इथे इन्सर्ट होणार. देन मल्टिप्लिकेशन, सेकंड काय युनिट प्राइस, देन क्लिक ऑन इन्सर्ट. झाला फॉर्म्युला क्रिएट अँड देन क्लिक ऑन ओके. लास्टला टोटल कॉस्ट नावाचा कॉलम आला. ओके. इंडेक्स कॉलम म्हणजे काय बघा, इंडेक्स कॉलम म्हणजे जे आपण मॅन्युअली एंटर करत होतो बघा 1 2 3 आणि त्यानंतर ड्रॅग अँड ड्रॉप करत होतो. इंडेक्स कॉलम सेम तुम्हाला जसा इंडेक्स पाहिजे तसा फिल आउट करतो. मला आता काय फ्रॉम 1 पासून काउंट होते, फ्रॉम 1 पासून नंबर्स प्रिंट होतात इंडेक्सिंग टाईप. देन कंडिशनल कॉलम, रेटिंग, डेटा
रेटिंग कॉलम जर 20,000 पेक्षा अबव व्हॅल्यू असेल, टोटल कॉस्ट असेल, तर आपण त्याला हाय डिनोट करू, आणि त्याच्यापेक्षा लो असेल तर बॅड. ओके. देन कंडिशन कॉलम मध्ये आपण रेटिंग नावाचा एक कॉलम तयार करू. इफ आपण इफ आणि अँड ऑर बघितलं होतं, सेम तसंच आहे. इफ आपली टोटल कॉस्ट इज ग्रेटर दॅन 20,000 असेल तर आउटपुट काय प्रिंट होणार? गुड. आणि सेकंड काय होते आपली कंडिशन? एल्स जर परत टोटल कॉस्ट इज लेस दॅन 20,000 असेल, व्हॅल्यू आहेत काय तशा नाहीत, तर काय प्रिंट होणार? बॅड. अँड देन क्लिक ऑन ओके. लास्टला एक प्रिंट झालं. बॅड कुठं कुठं प्रिंट झालं बा? हे 18,000, 8,000 अँड 5,000 अँड लास्ट एक 15,000. कंडिशनल कॉलम कधी यूज करायचा? ज्यावेळी इफ एल सारखी कंडिशन असतील तर. कस्टम कॉलम कधी यूज करणार आपण? कोणता तरी फॉर्म्युला आपण यूज करणार असेल तर कस्टम कॉलम. आणि इंडेक्स कॉलम कधी? जर नंबरिंग करायचं असेल आपल्याला सिक्वेन्स वाईज तर इंडेक्स कॉलम. कळालं? ऑनलाईन? Yes, sir. ओके. एवढे सगळे आपले चेंजेस केले. आपल्याला एक्सेल फाईलमध्ये सेव्ह करावे लागतील. हे सगळं टेम्पररी सुरू आहे, हे रॅम मध्ये सुरू आहे. हे जर डिलीट केलं तर डिस्कार्ड होणार. हे चेंजेस आपल्या एक्सेल फाईलमध्ये सेव्ह होणार नाहीत. हे सेव्ह करायला लागणार. सो इथं क्लोज अँड लोड ऑप्शन आहे होम मध्येच. क्लिक ऑन क्लोज अँड लोड. आता इथं 5 आपल्या शीट्स होत्या. डिफरंट नवीन 5 शीट जे आपण चेंजेस केलेले आहेत त्या सगळ्या इथं इन्सर्ट झालेल्या आहेत. हे आप चेक करा, या 5. ओके. कळालं पॉवर क्वेरी? याचा यूज नंतर होतो ज्यावेळी आपण मर्ज अपेंड करतो, डिफरंट डेटावर काम करणार त्यावेळी याचा यूज होणार. रेकॉर्डिंग झाली. ऑनलाईन कोणाला काही डाऊट्स? नो सर. जर काही डाऊट नसते तर लिव्ह केलं चालेल. नेक्स्ट वीक मध्ये आपली टेस्ट होईल. तर पूर्ण सिलेबस कंप्लीट झालाय. ओके. मे बी हे आपले लास्ट लेक्चर असेल. काय याच्या पुढचं जे मॉड्यूल असेल नाहीतर काय असतील ते अपडेट ग्रुपवर येईल. ओके. सर प्रोजेक्टचं कसं असणार? हां तेच सांगतो मी आता. तुम्हाला 2 फाईल सेंड करेन, त्याच्यावर तुम्ही वर्किंग करायचं आहे. तो पूर्णपणे एकदम अनक्लीन डेटा आहे, खूपच अनक्लीन आहे. तो पहिला तुम्हाला क्लीन करावा लागेल, एक स्ट्रक्चर फॉर्मॅटमध्ये आणावे लागेल आणि मग त्यातून इनसाइट्स काढावे लागतील. एक सिम्पल डॅशबोर्ड क्रिएट करावे लागेल. ओके. मी तुम्हाला एक यूट्यूबची लिंक शेअर करेल की डॅशबोर्ड म्हणजे कसा असतो, बेसिक आयडियासाठी एक लिंक शेअर करतो. त्याप्रमाणे जरी केला तरी चालतं. आणि तुम्हाला काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी अजून करायचं असेल त्यात तरी केलं तर चालतं. आणि कुणाला मॉक इंटरव्ह्यूज द्यायचे असतील तर मला मेसेज करा पर्सनली. आपण तुमचे मॉक इंटरव्ह्यू शेड्यूल करू. त्यामध्ये फक्त पहिला
थेअरी होईल. थेअरीचे कमी क्वेश्चन्स असतील आणि बाकी सगळे प्रॅक्टिकल क्वेश्चन असतील. ओके. आणि त्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्ट पण एक्सप्लेन करावा लागेल की तुम्ही सर मॉक इंटरव्ह्यू ऑनलाईन असेल की ऑफलाईन? हा दोन्ही असतील. मोस्टली ऑफलाईनच या. ऑफलाईन स्टुडंट्स तुम्हाला जमत असेल तर ऑफलाईन या, नाहीतर ऑनलाईन. जर कुणाची जरी प्रॅक्टिस झाली नसेल तर आपण मॉक इंटरव्ह्यू 3 स्टेप्समध्ये घेऊ. फर्स्ट स्टेपमध्ये फंक्शन्सपर्यंत घेऊ. दुसरा मॉक इंटरव्ह्यू व्ही लुकअप, एच लुकअप, ॲडव्हान्स जे होते टॉपिक्स त्यावर घेऊ. आणि लास्टवाला एकदम पूर्ण एकत्र सगळ्यावर घेऊ. तसे कुणाला असेल हवे तर तसं सांगा. ओके. नाही नाही, तुम्ही मला मेसेज करा पर्सनली, मी तुम्हाला टाइम आणि शेड्यूल सांगेल त्यात. हो, नेक्स्ट वीकमध्ये कधी पण तुम्ही मला मेसेज करा, मी तुम्हाला टाइम सांगेल, त्यानुसार आपण ॲडजस्ट करू. ठीक आहे. आता मी तुम्हाला प्रोजेक्टची फाईल सेंड करेन. सर नेक्स्ट वीक मध्ये टेस्ट कधी असेल? हां, ते पण 2 दिवस आधी सांगतो कधी होईल. 2 ओके डेज सर. आधी तुम्हाला सांगितलं जाईल. अजून काही डाऊट्स आहे तुम्हाला? पुढचं मॉड्यूल कधी सुरू होणार? हो, ते तुम्हाला तेच म्हणाले की तुम्हाला एक उद्यापर्यंत नाहीतर रविवारीपर्यंत कळून जाईल की काय सुरू होणार आहे, नाहीतर माझंच लेक्चर असेल का नाही. कारण की एक्सेलचा मोस्ट ऑफ दिस सिलेबस कम्प्लीट कव्हर झाला आहे. फक्त तुम्हाला एक असं म्हणजे डमी प्रोजेक्ट एक मी स्वतः तयार करून दाखवलं, हे करायचं आहे का नाही हे फक्त विचार. जर फॅकल्टी अवेलेबल नसेल तर मी तुमचा एक डमी प्रोजेक्ट घेईन. हां, 1-2 लेक्चर लागतील. हॅलो सर. येस. सर तुम्ही एकदा एक प्रोजेक्ट करून दाखवा ना. हां, तेच त्यासाठीच ते लेक्चर ॲडजस्टमेंट करतोय, कारण की फॅकल्टीवर असतं. नाहीतर नेक्स्ट सॅटर्डेला आपण ते सेशन कंडक्ट करू शकतो. ओके सर. नाहीतर कारण की सर जे एक्सेलचे जे असतात म्हणजे एक्सेल रिलेटेड रोल कोणते आहेत, MIS ॲनालिस्ट आणि MIS एक्झिक्युटिव्ह, हे प्रॉपर एक्सेल रिलेटेड असतात. त्यामध्ये एक्सेलचं प्रॉपर नॉलेज लागतं एकदम डीप डाऊनमध्ये. त्यामध्ये तुम्हाला प्रेझेंटेशन ते आपले जे रिपोर्ट्स असतात, डॅशबोर्ड असतात, ते एक्सेलमध्ये करावं लागतं. आणि बाकी ठिकाणी जर बघितलं डेटा ॲनालिस्ट वगैरे, तर एक्सेलमध्ये जरी डॅशबोर्ड जमला नाही तरी चालतं. फक्त एक्सेलचे जे ऑपरेशन्स असतात, फंक्शन्स वगैरे, ट्रान्सफॉर्मेशन आपण करतो, ते इम्पॉर्टंट आहे ॲज अ डेटा ॲनालिसिस. त्यामध्ये तुम्ही कुठं करणार डॅशबोर्ड क्रिएट? पॉवर बी आयमध्ये. कारण की एक्सेलमध्ये एवढे फीचर्स नाहीत. पॉवर बी आयमध्ये याच्याहून खूप चांगले आणि ॲडव्हान्स फीचर्स आहेत. सो डॅशबोर्ड क्रिएशनसाठी पॉवर बी आय नाही तर टॅबलेट, हे 2 इंडस्ट्रीमध्ये खूप जास्त यूज केले जातात. ओके. त्यामुळे डॅशबोर्डचं काय एवढं टेन्शन नाही. फक्त तुम्हाला डेटा क्लिनिंग परफेक्ट यायला, डेटा क्लिनिंग अँड ट्रान्सफॉर्मेशन. त्या डेटामध्ये तुम्ही स्वतःहून 2-3 कॉलम जरी ॲड केले तरी चालतील. ओके. एक्सेलचा प्रोजेक्ट म्हणजे एवढं काय रॉकेट सायन्स नाही. आणि सहसा कोण आपलं जर रिझ्यूम असतो त्यामध्ये ओनली एक्सेल बेसिसवर कोण रिझ्यूम मध्ये प्रोजेक्ट मेन्शन करत नाही. जे काय असतील ते सगळे मॉड्यूल्स मिळून असेल, नाहीतर पायथन, पॉवर बी आयवरती जास्त फोकस असतो. ऑनलाईन अजून कुणाला काय डाऊट्स आहेत? नो सर. ओके. डाऊट नसतील तर लिव्ह केलं चालेल. ओके सर, थँक्यू सर.
प्रीतम जाधव, तुषार, कुणाल, किरण,